नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित भयकथा संग्रह तळघर. आजची आपली दुसरी कथा आहे पिवळी जाळी. याआधी आपण एक पहिली कथा केली होती, तिचं नाव होतं अघोरी कावा. तिचे दोन्ही भाग तुम्ही ऐकले असतील अशी मी आशा करते, आणि ऐकले नसतील तर या कथेनंतर ते नक्कीच जाऊन ऐका. आजची आपली पिवळी जाळी ही जी कथा आहे ती आपण सायकोलॉजिकल थ्रिलर असा जो जॉनर असतो त्या जॉनरमधली आहे असं आपण म्हणू शकतो. तर ऐकूयात पिवळी जाळी. गिरगावातली जागा सोडून इथं यायचं माझ्या मनात मुळी सुद्धा नव्हतं, पण यांचाच आग्रह पडला. आता इथे ॲड रानात येऊन पडलं होतं. आता यांच्या अगदी मनासारखं झालं असेल. नाही, मी असं लिहिणं बरोबर नाही. खरं म्हणजे माझ्यासाठीच ते इतकं करत आहेत. रोज गाडीने त्यांना ऑफिसला जावं लागतं आणि रात्री ते किती थकून येतात, आणि वन्सनना सुद्धा सारख्या माझ्या दिमतीला हजर असतात. मला इकडची गाडी तिकडे करू देत नाहीत. सगळीच माणसं माझ्यासाठी राबत असतात. मला इथे आणलं ते माझ्याच बऱ्यासाठी आहे. मी त्यांना दोष देणं चूकच ठरेल. वंस खोलीत आल्या होत्या आणि कागद लपवून ठेवले होते. एकतर त्यांना यातलं काही समजायचं नाही, आणि हे ऑफिसमधून आले की वंस त्यांच्या कानावर घालतील की मग यांचं सुरू, नीता तुला सांगितलंय ना की अगदी भरपूर विश्रांती घ्यायची म्हणून. मग परत माझ्या डोळ्यात पाणी आणि सगळा गोंधळ. म्हणून एकटी असतानाच मी हे लिहित बसते. इथल्याच एका कपाटात ही पाठकोरी वही मला सापडली. पेन्सिल मात्र मला खालून चोरून आणावी लागली. ही आधी नर्सरी होती असं वंस म्हणतात. वंस म्हणजे यांची थोरली बहीण. त्यांनी म्हणजे त्यांच्या यजमानांनी, ते आता वारलेत, हा बंगला विकत घेतला. आधी कोणी इंग्लिश माणसं राहत होती वाटतं इथे. त्यांनी म्हणे सगळ्या भिंतींना रंगीत कागद चिकटवले होते. खालच्या सगळ्या खोल्या आता ऑइल पेंटने रंगवल्या आहेत. पण ही मात्र तशीच राहिली. कागद तसा खूप जुना झालाय, पण अजून त्यावरचं डिझाईन ओळखू येतं. अगदी पातळसर वेलीच्या फांद्या आणि त्यावर टपोरी फुलं. गुलाब मात्र नाहीत हा. एखादं इंग्लिश फूल असावं. पण कागदाचा रंग मात्र चांगला नाही. मळकट पिवळा आहे. मला ना कधी कधी हे अचानक खोलीत आले होते. कागद लपवता लपवता माझी कोण तारांबळ झाली. ते म्हणाले सुद्धा, नीता तू किती बावरली आहेस. आणि मग मी एक लबाडी केली. त्यांना घट्ट मिठी मारली आणि म्हटलं, मला तुमचीच आठवण येत होती. आणि त्यांचा आवाज किती घोगरा झाला. माझे डोळेच चुरचुरायला लागले. डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आणि मग आताशी मला फारच रडू येतं. जरा काही खटकलं की लगेच पाणी यायला लागतं. खरं म्हणजे हे चांगलं नाही. यांनीच सांगितलंय की तू खूप हसत जा, तुला मोकळी हवा हवी, खूप प्रकाश हवा. बाकी या खोलीत हवा आणि प्रकाश खरोखरच खूप आहे. एका भिंतीला तर खिडक्यांची ओळच्या ओळ आहे. घराची लहानशी बाग आणि मग बाहेरची झाडे. कितीतरी लांबपर्यंतचं सगळं काही त्या खिडक्यांतून दिसतं. वाकून पाहता येत नाही. खिडक्यांना गज येत. मी म्हटलं ही मुलांची खोली होती म्हणून. पण तोच तो देखावा पाहून अगदी कंटाळा येतो. झाडाखालून जाणाऱ्या 2-3 पुसट पायवाट्या दिसतात, पण त्यांच्यावरून कधी कोणी जाता येताना दिसतच नाही. त्या कुठे जातात हेही मला माहित नाही. गिरगावच्या जागेत असा कंटाळा कधीच आला नाही. तासच्या तास खिडकीत बसून राहिलं तरी वेळ मजेत जायचा. पण मी अगदी दमून जायचे. खिडकीवर डोकं टेकून झोपी जायचे. मग हे म्हणायला लागले, शहरातली हवा तुला चांगली नाही, मोकळ्या ठिकाणी राहायला हवं. तिथे तू खूप विश्रांती घे, औषधं घे. मग पहा कशी एखाद्या फुलासारखी टवटवीत होशील तू. मी त्यांच्या पुढे काय बोलणार. ते एक नावाजलेले डॉक्टर आहेत. त्यांच्या इतकी समज मला थोडीच असणार. पण ती जागा सोडताना फार फार वाईट वाटलं. आणि इथे आल्यावर पहिल्यांदा तर इतकं सुनं सुनं वाटायचं की डोळ्यांना पाणी यायचं. तिकडचा गर्दीचा, धावपळीचा, गाड्यांचा गजबजाट सारखा डोक्याभोवती चालू असायचा. इथे एकदम शुकशुकाट. सकाळी संध्याकाळी पक्ष्यांची चिवचिव. बाकी सगळं शांत. तो आपला एकाकी वारा
झाडांच्या फांद्या फांद्यांतून काहीतरी शोधत असतो. त्याची चाहूल एखाद्या वेळी लागते तेवढीच काय ती. आधी आधी माझ्याशी 4 गप्पा गोष्टी करायला शेजारच्या बंगल्यातल्या दोघी तिघी येत. पण जरा वेळ बोलत बसलं की माझं डोकं दुखायचं. पडून राहावंसं वाटायचं. शेवटी यांनी ते बंद केलं. रात्रीचे आम्ही रेडिओ ऐकायला, पत्ते खेळायला जमायचो की. पण मग तेही यांनी बंद केलं. माझी खूप खूप इच्छा होती की आपण 4 चौघात मिसळावं. पण मी किती लवकर थकून जायचे. दम लागला की मी कॉटवर पडून राहायचे. आणि खोलीत कुठेही नजर फिरवली तरी या घाणेरडा पिवळा कागद. डोळे मिटून तरी किती वेळ घेणार. मला हे अगदी सहन होईनासं झालं. शेवटी मी एकदा म्हटलं, माझा खोलीतला कागद काढून टाका ना, खालच्या सारखा इथेही रंग द्या ना. तेव्हा कुठे त्यांचं लक्ष त्या पिवळट कागदाकडे गेलं आणि मग ते म्हणाले, कागद काढायचा, रंग द्यायचा, आपण कुठे इथे दिवसेंदिवस राहणार आहोत. तुला जरासं बरं वाटलं की परत मुंबईला जाऊ. तेवढ्यासाठी कशाला करायचं हे. आणि मग मी पुन्हा म्हटलं तेव्हा जरासं रागावून म्हणाले, नीता, एवढ्या तेवढ्या गोष्टीचा असा मनावर परिणाम होऊ देता उपयोगी नाही. तुला त्या बिचाऱ्या कागदाचा काय त्रास होतो. मग मी त्यांना सांगितलं की सारखं तेच ते डोळ्यासमोर नको असतं. मग मला जण दुसरी खोली तरी द्या. पण त्यांचं आपलं एकच, बंगल्यातली हीच खोली सर्वात हवेशीर आहे. तुझ्यासाठी मुद्दाम निवडली आणि मनाला असं लाडावून ठेवायचं नाही. कागदाचा त्रास होतो तो कागद दूर केल्यानं जाईल का? नाही. त्या कागदाकडे दुर्लक्ष करायचं. लक्ष दुसऱ्या कशात तरी गुंतवायचं. आता कागद नकोसा होतो, तो काढला की आणखी काहीतरी नकोसं व्हायला लागेल. असं नाही करायचं. मी काय बोलणार? गप्प बसले आणि ते खाली गेल्यावर स्वतःशीच रडत बसले. आताशी त्यांना माझ्या रडण्याचाही राग यायला लागलाय. हा, राग म्हणजे तसा नाही. मीच लहान सहान गोष्टी मनाला लावून घेते. प्रकृतीकडे लक्ष देत नाही, सुधारत नाही, म्हणून मग त्यांना वाईट वाटतं. खरंच वाईट वाटतं. ते किती मेहनत करतात. माझ्यासाठी महाग महाग औषधांची, गोळ्यांची आणि टॉनिकांची रांगच्या रांग टेबलावर लावलीये. पण मी त्यांना खरं कारण सांगितलं नव्हतं. आताशी मला त्या पिवळ्या कागदाची भीती वाटायला लागली. सुरुवातीस नाही, पण आता एवढ्यात. तासच्या तास कागदावरच्या त्या वेड्यावाकड्या रेघांकडे मी पाहत पडलेली असायची. सगळ्या भिंतीवरचा कागद शाबूत असता तर मग एवढं काही वाटलं नसतं. पण तो धड नव्हता. बऱ्याच ठिकाणी कोणीतरी ओरबाडून काढला होता. 1-2 ठिकाणी त्याच्या वळकट्या तशाच भिंतीपासून लोंबत होत्या. मूळचा रंग पिवळा असावा, अगदी घाणेरडा रंग. पण प्रकाशाच्या काही जागी तो विटला होता आणि तेवढ्या जागी फिकट, रोगट वाटत होता. वेली आणि फुलं असं डिझाईन होतं खरं. पण त्याखेरीज पार्श्वभूमी म्हणून आणखी बारीक रेषांचं एक जाळं मागं होतं. जरा नीट पाहिलं तेव्हाच मला त्या पुसट रेषा दिसल्या. पण एकदा पाहिल्यावर मात्र त्या कधी नजरेआड झाल्या नाहीत हं. एक एक वार रुंदीच्या उभ्या पट्ट्या भिंतींना चिकटवल्या होत्या. एका ठिकाणी डिझाईनच्या रेषा जुळल्या नव्हत्या आणि खालपासून वर छतापर्यंत तो सर्व सरकलेला पट्टा लक्षात यायचा. तो भाग जास्त विटलेलाही होता, कारण दुपारचं ऊन नेमकं तिथं पडायचं. रात्री मला जाग आली. इथे आल्यापासूनच हे वेगळ्या खोलीत झोपत असत. त्यांना घोरायची सवय होती. माझी झोपमोड व्हायला नको म्हणून ते आपण उन्हात वेगळे झोपायला लागले होते. पण अशी रात्री जाग आली की वाटायचं, शेजारी हे असते तर किती बरं झालं असतं. कधी वाटे आत्ता त्यांना हाक मारावी आणि ते तसेच हाकेसरशी आले असते. पण मग वाटायचं दिवसातून सकाळ संध्याकाळ 2दा तास तास गाडीतनं प्रवास करतात. शिवाय दिवसभर काम, किती थकलेले असतील. त्यांना कशाला त्रास. मग मी मनाशी काहीतरी विचार करीत पडून राहायचे. त्या रात्री जाग आली. बागेतल्या फुलांचा सुवास खोलीत आला होता आणि त्याबरोबर चांदणही. स्वच्छ, अगदी स्पष्ट दिसण्या इतका चांदण्याचा चौकोन समोरच्या कागदावर पडला होता. वेली, तणावे आणि फुलं. पण ती फुलंच होती का? आता तर मला ती डोळ्यांसारखी दिसत होती. सताड उघडलेले डोळे. मी तिकडे टक लावून पाहत होते. पहिल्यांदाच सर्व पाहत होते असं म्हणा ना.
कारण आता कुठे बाहेरच्या फसव्या रेघात लपवलेलं खरं डिझाईन मला दिसायला लागलं होतं. आणि हेच खरं होतं. केवळ रात्रीच्या अंधारात किंवा चंद्रप्रकाशातच उघडणारे कितीतरी डोळे मला माहिती आहेत. घुबडं, मांजरं आणि इतरही काही जण, त्यांना फक्त रात्रीच्या जगातच स्वारस्य असतं. माणूसही झोपला की त्याचे डोळे त्याच्या नकळत रात्री उघडत असतील. काय काय दिसतं ते कोण सांगणार? कोणाच्याच लक्षात राहत नाही किंवा फार फार थोड्यांच्या लक्षात राहतं. उदाहरणार्थ मला एकदा पुन्हा धावपळ. हे एकदम खोलीत आले. रविवार होता हे मी विसरले. आज आता दिवसभर हे माझ्या खोलीत राहणार. पण मला ते पिवळ्या कागदातलं रहस्य शोधून काढायचं होतं. मी केव्हा मोकळी होते याचीच मी वाट पाहत होते. ते काय बोलत होते इकडे माझे अर्धवटच लक्ष होते. ते त्यांच्याही ध्यानात आलं वाटतं. एकदा तर ते म्हणाले, नीता, तुझ्यात हवी तशी सुधारणा होत नाहीये ग. मला वाटतं आपण पुन्हा मुंबईलाच जावं. तिथं निदान तू जरा तरी समाधानात होतीस. पण आता मी ही खोली सोडू? शक्यच नाही. अजून मला कितीतरी शोधून काढायचे. डोळ्यांची एक रांगच्या रांग उजवीकडे पाहत असते. आता मला दिवसा सुद्धा फुलात लपलेले ते डोळे दिसतात. मगाशी म्हटलं ना, एकदा लक्षात आलं ना की ओळखायला सोपं जातं. दुसरी रांग डावीकडे पाहत असते आणि मधली रांग जिथे कागदाची पट्टी विस्कटलीये तिथे वर पाहत असते. खाली डोकं आणि वर पाय केलेल्या माणसासारखी. ती मात्र अगदी विचित्र दिसते. अशी उलट्या माणसांची रांगच्या रांग. त्यांच्या माना दुखत नाहीत का? आणि त्यांना एवढं दिसतं तरी काय? नीता, ते ओरडत होते. पुन्हा माझं लक्ष दुसरीकडेच गेलं होतं. त्यांच्याकडे पाहिलं तरी त्यांच्या खांद्यावरून 2 डोळे माझ्याकडे सारखे पाहत होते. मीच शेवटी त्या डोळ्यांना खुणावलं, आता नको. पण यांचा चेहरा एकदम कसासाच झाला. दिवसभर वंचसारख्या खोलीत होत्या. त्यांचं काही काम नव्हतं हे न ओळखायला मी काय वेडी होते का? पण त्या सारख्या खोलीत येत होत्या. मला मुळीच एकटीला राहू देत नव्हत्या. मला वाटतं की यांनीच वंचना सांगितलं असावं, नीताच्या खोलीत बसत जा म्हणून. दोघं माझ्याकरता खरंच किती दगदग सोसतात. त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही हे मी ठरवलंय. मी दिवसभर अगदी शहाण्यासारखी पलंगावर पडून राहिले होते. मधून मधून भिंतीवरच्या एखाद्या डोळ्याला खुणावत होते तेवढीच काय ती, बाकी काही नाही. मला माहित होतं की रात्रीशिवाय मला एकटेपणा मिळणारच नाही. खरं म्हणजे खोलीच्या दाराला आतून कडीच नाही. काही हरकत नाही. कोणी आलंच तर मी खिडकीबाहेर पाहत उभी राहीन. पण आज रात्री त्या कागदाची नीट अगदी जवळून पाहणी करायला हवी. तो कागद वाटतो इतका साधा नाही. पिवळा वास. कधी कोणी ऐकलाय का हा शब्द? पण त्या कागदाचा वास तसलाय. जवळ गेलं की तो वास नाकातच भरतो. जवळ गेलं की आणखी काही काही दिसतं. मला वाटलं होतं की ती विस्कटलेली पट्टी चुकूनच तशी चिकटवली गेली. पण तसं नाही. ते मुद्दाम केलंय. का माहितीये? मला आज रात्री कळलं. त्या पिवळ्या कागदामागे एक बाई कोंडलीये. किती दिवस बिचारी तिथे सापडली तिचं तिलाच माहीत. आणि आता ते इतके डोळे कशासाठी आहेत तेही कळलं. तिच्यावर नजर ठेवण्यासाठी. इतक्या डोळ्यांची नजर. काही उलटे काही सुलटे. नवल नाही बिचारी घाबरून गेली असली तर. दिवसभर कुठेतरी लपून बसते आणि रात्र झाली शुकशुकाट झाला की मग हळूहळू त्या पिवळ्या कागदामागे येते आणि मग सुटता येतं का ते पाहते. कॉटवर अगदी शांत पडून राहिलं की तिची हालचाल दिसते. आतून ती त्या पिवळ्या जाळीला हलकेच हलवून पाहते. एकदा हा कोपरा मग तो कोपरा. सारखी हलवून पाहत असते. पण तो पिवळा कागद महाचिकट आहे. अगदी घट्ट चिकटून बसलाय. जाळी हलते त्यावर नासक्या फळासारखे लोंबणारे डोळे हळूहळू हलतात. पण तिला काही मोकळं करीत नाही. मग बिचारी रागवते. सगळी जाळी गदागदा हलवते आणि मग निराश होऊन सरपटत निघून जाते.
मला वाटतं इतक्या दिवसांनंतर तिच्या हातापायात जोरच राहिलेला नाही. सरपटत सरपटत लांब मागे अंधारात निघून जाते. मला तिची किती कीव आली. मला जर असं कोणी कोंडून ठेवलं तर मला काय वाटेल? नुसत्या कल्पनेनेच माझ्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहायला लागलं. रात्री तिची वाट पाहिली. रोजच्या सारखी ती सरपटत आली. तिला वाटलं असेल मी झोपलेलीच आहे. वेडी. मी कॉटवरून हलकेच तिला सांगितलं, भिवू नकोस, मी लवकरच तुला मोकळी करणार आहे. पण ती किती घाबरली. आजवर बिचारीशी कोणी एक शब्द सुद्धा बोललं नसेल. मला वाटतं ती परत मागे जायच्या बेतात होती. पण मी तिला खूप समजावून सांगितलं आणि मग हळूहळू तिच्याकडे गेले. ती बिचारी अक्षरशः थरथर कापत होती, हातांनी खुणा करत होती. आणि मग मी जवळ गेले तेव्हा मला दिसलं तिचं तोंडच ना कोणीतरी शिवून टाकलं होतं. कागद भिंतीला चिकटवलेला, त्याचा आवाज यायचा नाही आणि तिचं तोंड बंद केलेलं. तिला ओरडताही येत नव्हतं. मग बिचारी कशी सुटणार? किती निर्दयीपणा, किती निष्ठुरपणा. मी तिला खूप धीर दिला आणि कागदाच्या आतून ती आणि बाहेरून मी असं खोलीभर हिंडलो. आता तिला कळेल की तिची एक मैत्रीण खोलीत आली आणि आता तिची सुटका होणार आहे. तिला कुठे जायचंय ते मला आज कळलं, अगदी योगायोगानेच. संध्याकाळची वेळ होती. वंच खोलीत बसल्या होत्या. त्या काहीतरी विणत होत्या. कागदामागची बाई एव्हाना बरीच धीट झाली होती किंवा बाहेर पडायला अधीरही झाली असेल. पुरा अंधार पडायच्या आधीच ती आली होती. कागदामागून फिरायला लागली होती. मला गप्प बसवे ना. मी काही बोलले तर वंचांचं लक्ष तिच्याकडे जाईल अशी मला भीती वाटत होती. म्हणून मी शेवटी उठले आणि खिडकीपाशी जाऊन उभी राहिले. संध्याकाळची वेळ होती. आकाशात पुसट लाली शिल्लक होती. झाडांखाली तर जवळजवळ अंधारच होता. आणि इतके दिवस रिकामे दिसणाऱ्या पायवाटेवर मला काहीतरी हालचाल दिसली. खरं म्हणजे नीट स्पष्ट असं काही दिसतच नव्हतं. पण तिथे काहीतरी हलत होतं. चांगलं 4-5 फूट लांबीचं काहीतरी. आणि मग ते मध्येच एकदा प्रकाशात आलं आणि मला दिसलं. ती एक बाई होती आणि तीही जमिनीवरून सरपटत होती. मग ती परत काळोखात गडप झाली. पण मला या रहस्यातला आणखी एक धागा सापडला होता. कागदाच्या जाळेमागे अडकलेल्या बाईला तिकडे जायचं होतं. रात्री मी कितीतरी वेळ त्यावर विचार करीत होते. निजानीज झाल्यावर मी हलकेच खिडकी उघडली आणि कुंबणाबाहेरच्या झाडांकडे पाहिलं. अजून चंद्र वर आला नव्हता, पण लवकरच येणार होता. आणि मग त्याचे किरण जसजसे झाडांच्या पानांतून खाली यायला लागले तसतशा त्या मला दिसायला लागल्या. 1, 2, 3 कितीतरी. एकामागून एक अशा सरपटत होत्या. दिवसा रिकाम्या दिसणाऱ्या पायवाटा आता भरल्या होत्या. यांच्यासाठीच त्या होत्या. किती छान वाटत असेल नाही तिथे. मला सहज वाटलं. वरून चंदेरी चंद्रप्रकाश, झाडांची हिरवीगार छाया आणि खाली मऊ ओलसर माती. मी अगदी हलकेच दारापाशी गेले. पण दार बाहेरून बंद होतं. खिडक्यांनाही गज होते. नाहीतर मी खासच खाली गेले असते त्यांच्यावर तिथे झाडाखाली. रात्री ती कागदामागची बाई आली. ती आज फारच थकलेली दिसत होती. तिला धड उभं सुद्धा राहता येत नव्हतं. कागदाच्या शिगा धरून आतल्या अंगाने ती खोलीभर चारी बाजूंनी रांगत होती. तिच्याशी बोलायचं म्हणजे मलाही तिच्याबरोबर सारखं रांगावं लागत होतं. मी तिला सारखं सांगत होते, आता फार वेळ नाही लागायचा, तुला लवकरच मोकळी करणार आहे हा. पण तिचं काही समाधान होत नव्हतं. ती स्वतःशी मुसमुसून रडायला लागली आणि मग मलाही खूप रडू आलं. सकाळी एक खोलीत आले. माझ्याकडे एकदम कसं तरीच करून पाहायला लागले आणि मग जवळ येऊन त्यांनी माझी कोपरं गुडघे सगळं पाहिलं. नीता, अगं इथं काय झालं ग तुला? त्यांचा आवाज किती घाबरा झाला होता. एकदा वाटलं त्यांना सगळं सांगावं, पण माझी खात्री होती त्यांना काही एक कळणार नाही. नीता, मला नाही वाटत इथे तू बरी होशील. 1-2 दिवसात आपण आपले मुंबईलाच जाऊ कसे? तुला आवडेल ना ते?
माझं अर्ध लक्ष त्यांच्याकडे होतं आणि अर्ध लक्ष कागदामागच्या त्या बाईकडे होतं. तिचं तोंड शिवलेलं असलं तरी तिला काही काही आवाज काढता यायचे. आता मला ते नको होते आणि एकीकडे मी तिला खुणावत होते आणि एकीकडे यांच्याशी बोलत होते. ते मध्येच ओरडले, नीता, हा काय प्रकार चाललाय? माझ्याकडे लक्ष तरी आहे का? आणि मग मी त्यांना म्हटलं, हो आहे की. स्वतःशीच मान हलवत ते बाहेर गेले आणि वंस चहा घेऊन आल्या. मला आता चहाच घेता येईना. तिचं तोंड शिवलेलं होतं. ती काय आणि कसं खात असेल असं सारखं मला वाटत होतं. सारा दिवस वंस खोलीतून हलल्या नाहीत. तीही सारखी कागदामागून रांगत फेऱ्या मारत होती. वंसनची नजर चुकवून मी एक दोनदा तिला खुणावलं, पण त्यांचं लक्ष गेलंच. त्या सारख्या सारख्या माझ्याकडे पाहत होत्या. विणतानाही त्यांचा हात थरथर कापत होता. मलाही गप्प बसवत नव्हतं. मी खिडकीपाशी गेले. बाहेर झाडाखाली त्यांची अगदी गर्दी झाली होती. एक हात वर करून त्या मला बोलावत होत्या. त्यांनाही खूण करून मी सांगितलं की जरा थांबा. कोण आहे ग बाहेर? वंसनचा आवाज आला. बाहेर कोणी नाही. मी झाडांकडे न पाहता म्हणाले, पण मनाशी ठरवलं की आता आपल्याला या खोलीत फार दिवस राहायला मिळणार नाही. एकतर मला तरी हलवतील किंवा कोणाला तरी ती कागदामागची बाई दिसेल आणि मग एखादा आणखी कागद वर चिकटवून टाकतील की राहिली बिचारे कायमची आत. तिला सोडवायचं असेल तर आज रात्रीच काय ते करायला पाहिजे. आज माझं काम झालं. मी मोकळी झाले. आता मला परत कसं कागदामागे घालतील? मी सगळा कागदच फाडून ओढून वरबडून टाकलाय. रात्रभर खपत होते. नख रक्तबंबाळ झाली. अगदी उड्या मारून मारून वर हात पोचेल तिथवरचं कागदच काढून टाकलाय. ती पिवळी जाळी ओढून टाकलीये. सडक्या फळांसारखे ते डोळे, डावीकडे उजवीकडे, वर पाहणारे खाली पाहणारे. ते डोळे टपाटप खाली गळून पडले. आता कोण माझ्यावर नजर ठेवील? कसं मोकळं मोकळं वाटतंय. भिंतीला कोपर लावून रांगत जायची चांगली सोय. एक कपार आहे, त्यात कोपर चांगलं बसतं. आता दार उघडलं की आज न उद्या केव्हा तरी खाली जाईल. त्या सगळ्या जणी झाडाखालच्या चंद्रप्रकाशात सपासप रांगतायत. त्यांच्यात मीही जाऊन मिसळेन. सकाळी खोलीचं दार उघडलं. वंसा आल्या होत्या. त्या काहीतरी किंचाळल्या. कप अशी खळकन फुटली. हे कुठून तरी धावत आले. नीता, त्यांचा आवाज गुदमरल्यासारखा येत होता. मला काहीच बोलता येत नव्हतं, पण मी त्यांना हाताने खुणावलं. तिरीमिरी आल्यासारखे ते खाली कोसळले. नेमके माझ्या वाटेत. आता दरवेळी त्यांच्या अंगावरून रांगत जावं लागतं. ही होती आपली आजची कथा, पिवळी जाळी. आशा करते की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्हाला जर काही सुधारणा वाटत असतील तर त्या प्लीज माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि जर तुमच्याकडे काही व्हिडिओजच्या आयडियाज असतील तर त्या पण माझ्यापर्यंत नक्की शेअर करत जा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.